आज मी लवकर आले की यायला विलंब झाला. काहीच कळेनाच झालं. मनाच्या ठिकाणी शंका कुशंका वावरली. माझं सारं सर्वस्व वाहिलं. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं कसा घ्यावा आणि त्यालाच भेटण्यासाठी काढून साऱ्यांच्या नजरात लग्न केलं. त्या वृक्षाच्या छायेखाली त्याला भेटण्यासाठी ते विलासराव इथं असतात. पण आज पाहिलं असेल ना तर विलासराव कुठंच दिसत नाही. पण क्षणभर यांची मार्ग प्रतीक्षा करणं हे काय कानोचं कर्तव्य. पण साऱ्यांच्या नजरा चुकून इथं येत. ते फक्त जाणवी माझं सर्वस्व आहे त्यालाच भेटण्यासाठी. पण किती दिवस असं चोरून भेटायचं मला. पण आज या कानाला मनाला ठरली ज्याला मी माझं सारं सर्वस्व वाहिलंय ना त्यांना आज मनी वावरणारी इच्छा अगदी प्रदर्शित करावी आणि ती कधी परिपूर्ण होईल ही एकच हट्ट त्यांच्याजवळ मांडावा. म्हणतात एखादी यांची मार्ग प्रतीक्षा नसते. माझा जीवाचा जीव माझा सखा प्राणनाथ कधी बरेल आणि अगदी झालेल्या मनाची समाधान करेल ही एकच आज माझ्या उराशी लागली. पण काही काळ व्हिडिओ कोण मारतात यांची मार्ग आणि आमच्या अगदी झालेल्या मनाचं समाधान करेल. एवढंच नाही तर आज मी ठरविलंय ज्या त्या दिवशी माझ्या मनात असणारी इच्छा मी यांच्याजवळ प्रदर्शित करते ना त्या हे मात्र हे सांगणार. आज हा विषय उदयी बोलूया. पण मी आज यांच्याजवळ हट्टच करणार. माझ्या मनी वावरणारी इच्छा मी परिपूर्ण करायलाच हवी. आणि ती जर आपण करत नसाल ना तर एखादा एक शब्दही आपण बोलायचा नाही. पण माझा पूर्ण आत्मविश्वास आहे माझी मनी वावरणारी इच्छा ही नक्कीच परिपूर्ण करते. आणि अगदी सुखाचा संसार मी त्यांच्या समवेत घालते. पण काय माझा सखा लवकरात लवकर माझ्या जीवाचा जीव लागले.
आता जर आले असतील तर यांच्याशी एक शब्दही बोलणार नाही. विचार काय गोष्टीचा करतोय घरात येण्यासाठी मला उशीर झालाय पण तिथे जर रामराम शिवला असेल तर आता माझं काही खरं दिसत नाही पण आलं मग हात गेला करतोय अगं नाटक कसं काय कळत नाही. अहो, याच्या मुळाशी कारण आपल्याच आहे. अहो, मला सांगा, किती म्हणून वाट पाहिजे मला आपली? अहो, प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही स्त्रियांनीच आपली मार्ग प्रतीक्षा करायची का? खरंय पण झाला क्षण माझ्यावर नव्हता माझी मार्ग प्रतीक्षा करत असताना मी तुला खूप पाहत होतो की माझ्याबद्दल असणारी आपली शास्त्रज्ञ बांधव करतोय हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मन समाधान वाटलं. अहो, पण मला सांगा, आपलं ठरलंय ना, नित्यशया आयुष्याच्या छायेखाली भेटण्याचं. मग आपल्याला येण्यासाठी एवढा विलंब? मी जबाबदारी पुरुष आहे माझ्यावर थोड्याशा प्रकारची जबाबदारी माझ्या जन्माला मग ही जबाबदारी पूर्ण करून वेळात वेळ काढून ठरल्याप्रमाणे या मनुष्य छायाखाली आम्ही येतो. अहो, तुम्ही येता, मी पण येते. साऱ्याच्या अगदी नजरा चुकून लपतीनं उचलत्या पावलाला आपल्याला भेटण्यासाठी, माझ्या मनी असणारे हितगुज आपल्याला सांगण्यासाठी येते. मग याच्यासाठी पण आपण जर इथं आला नसाल ना, तर आमचं मन एकसारखं शासनगीर बनतंय. कारण माझं जन्म झालं आपण आम्हाला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी नकळत आपण आमच्यावर प्रेम केलं आणि आपल्या मनी असणारी भावना या कानाला सांगण्यासाठी आपण तत्पर झालो. त्या दिवशी या कानाला आपलं सारं सर्वस्व आपल्या चरणावर वाहिलं. आणि म्हणून त्या दिनापासून आपण नित्यशया आयुष्याच्या छायेखाली भेटलो. हे कुणालाही अद्याप ठाऊक नाही, पण मनाच्या ठिकाणी एकच प्रश्न वाटतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण आम्हाला द्यावं. एकच प्रश्न आहे, तो कोणता माहितीये? अहो, आपल्याला पाच आणि शंभर प्रश्न उत्पन्न झाला तर कोणता माहिती? आपण या ब्रिटिशाच्या छायेखाली भेटण्यासाठी मनाच्या ठिकाणी असणारा प्रश्न विचारू की न विचारा हा एकच प्रश्न वाटतो. तुला केवळ मी सांगितलंय ज्यावेळी तुझ्या मनाचे विचार वावरतात त्या प्रत्येक विचाराला हा विलास सांगत असतो. हा विलास विचार करतोय की माझ्यामुळं तुला तुझ्या जीवनात कशाची कमतरता बसता उपयोगाचं
तुझ्या देहाचं निरीक्षण करतोय. मी सुद्धा हे सारखा विचार करतोय की काहीतरी तुझ्या मनात वेगवेगळे विचार भावत आहेत. आणि विलास रामाकडे त्याचं समर्पक उत्तर प्राप्त व्हावं याच्यासाठी तुझी अष्टावक्र तळमळ पाहिली आणि तू वाटलं मला. मग मला सांग, अगं असा कोणता विचार तुझा अंतःकरणात भावतोय? आणि याच्या संदर्भात अगदी कोणताच विचार नाही. ज्या दिवशी मी आपल्याजवळ तो विषय ठेवला ना, विषय मांडण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळी आपण विषय मी तुला देतोय. आणि एवढं असताना सुद्धा भलभलते मन तुझ्या विचाराबाबत आहे. आणि त्या विचारामुळे तुझं मन समर्पित बनतंय. याच्यासाठी तू एक करतोय. तुझ्या मनाचा विचार व्हायचा ते कुठेतरी दूर ठेवून दे. आणि फक्त तू आणि मी एवढंच फक्त विचार तुझ्या मनात वावरले. महाराज समस्त माझ्या मनी वावरणारी इच्छा ना मी आपल्यासमोर प्रदर्शितच करणार आणि हट्टाला ती इच्छा परिपूर्ण करणार. ठीक आहे. तुझ्या जर म्हणणंच तसं असेल तर हा विलासराव ऐकायला तयार आहे. सांग, तुझ्या मनात वावरणारी इच्छा आज या विलासरावाने पूर्ण करावी. फक्त ती इच्छा चांगली असणार. बोला. बघत नाही तिला काय नाही. आणि मला तुमच्या नावाचं मनीपत्र कळली ना, तुमच्या बरोबर अगदी राजाच्या साक्षीने संपत्ती चालून तुमच्या संसारी पदार्पण करायचे. आपण इकडे जाऊया आणि लवकरात लवकर विवाह करूया. आपण लग्न करूया. लग्न म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे. पूर्ण आयुष्य करावं वाटतंय. या संसारात सागरात नौकेत बसून आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि अशावेळी जर एखादं दुःखद संकट निर्माण झालं तुम्हाला तर आपला संसार अधुरा राहील. हे दुःख पचवण्याची क्षमता या विलासरावाला नाही. म्हणून सांगतोय ही बोलणारी जनता शांत